नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, अध्यक्ष आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र। आज नवीन ब्लॉगमध्ये आमच्या संस्थेविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, संस्था ही कशा प्रकारे चालवावी, ट्रस्ट NGO कशी प्रकारे चालवावी या संदर्भात मी तुम्हाला आज महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत। मित्रांनो, 2016मध्ये आम्ही आमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं आणि संस्था रजिस्ट्रेशन केल्यानंतर या क्षेत्रामध्ये मला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना किंवा कोणाचं सहकार्य नसताना आम्ही संस्था तर रजिस्टर केली। संस्था रजिस्ट्रेशन केल्यानंतर की कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावे असं कुठल्याही प्रकारचे आमचे नियोजन नव्हते। मित्रांनो, संस्था रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3 वर्ष मला संस्थेच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवावे, कसे काम करावे या संदर्भात मला कुठल्याही प्रकारचं माहिती नव्हती, कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं व कोण्या व्यक्तीचं सहकार्य नव्हतं। आमच्या संस्थेला 3 वर्ष झाल्यानंतर आम्ही एक वेळा किंवा संस्थेचा मी बायोलॉज बघितला, त्या अगोदरही वाचला होता, परंतु त्यानंतर एकदा वाचला मी की या बायोलॉजच्या माध्यमातून आपण कोणते कोणते उपक्रम राबवू शकतो। या संदर्भात मी तिच्यावर भरपूर जवळपास 7 ते 8 महिने मी अभ्यास केला किंवा कुठलाही उपक्रम राबवायचे कसं करायचे या संदर्भात मी याचा अभ्यास केला। या संदर्भात मला कोणीही मार्गदर्शन केले नाही, परंतु मेहनत ही कधीही वाया जात नाही। त्यानुसार आम्ही याचा सखोल अभ्यास करून किंवा कुठल्या क्षेत्रात काम करायचं या संदर्भात मी ठरवलं की आता आपल्याला कुठल्या तरी क्षेत्रात काम करायचे। संस्था स्थापन केलं, पण संस्थेचा कारोबार कसा चालवायचा, संस्थेला पैसा कुठून आणायचा व संस्था कशी चालवायची। मी एक सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती, संस्था तर स्थापन केलं पण चालवायची कशी या संदर्भात कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना मी रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3 वर्ष नियमितपणे आमच्या संस्थेचे ऑडिट हे करीत राहिलो। 3 वर्षानंतर ज्यावेळेस मला बायोलॉज वाचल्यानंतर किंवा संस्थेच्या CSR किंवा डोनेशन घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात या संदर्भात मी माहिती घेणं चालू केली, परंतु कुठेही मला याची माहिती मिळत नव्हती। मग मी आमचा एक ऑडिटर CA यांच्याकडून माहिती घेतली। त्यांच्या माध्यमातून CSRसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंटची मी स्वतः खर्चातून मी पूर्ण डॉक्युमेंटची पूर्तता करणं चालू केली। त्यामध्ये नीती आयोग रजिस्ट्रेशन, CSR सर्टिफिकेट, टेबल सर्टिफिकेट, ATG सर्टिफिकेट, ॲन्युअल रिपोर्ट अशा भरपूर प्रोसेस, संस्थेचे पॅन कार्ड, संस्थेचे बँक खाते, अशी भरपूर प्रोसेस मला टप्प्याटप्प्याने करावी लागली। व संपूर्ण डॉक्युमेंट केल्यानंतर मला असं वाटलं की चला आपल्याला CSR डोनेशन वगैरे मिळेल। या संदर्भात मी काही कन्सल्टन्सीच्या संपर्कात आलो, परंतु आमच्या संस्थेला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना कन्सल्टन्सीने मी नवीन असल्याकारणाने कन्सल्टन्सी एजंटनी माझ्यासोबत खूप मोठी फसवणूक केली। सुरुवातीच्या काळामध्ये 3 वर्ष झाल्यानंतर जवळपास माझी 80 ते 90 लाख रुपयांनी प्रत्येक ठिकाणी फसवणूक झाली। ही सर्व मी जे माझ्या आयुष्यामध्ये कमवलेला पैसा होता तो पूर्ण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण गमावला गेला। त्यानंतर मला कुठलाही प्रोजेक्ट मिळाला नाही, कुठलाही काम माझ्या संस्थेला मिळाले नाही। त्यानंतर मी हताश झालो होतो, परंतु न हारता तरी मी जिद्द सोडलीच नाही। त्यानंतर धीरे धीरे मी संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली। तो कर्मचारी नियुक्ती केल्यानंतर आम्ही धीरे धीरे आमच्या संस्थेची वेबसाईट बनवली। वेबसाईट बनवल्यानंतर आम्ही जे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून इतर आम्ही जे डॉक्युमेंट बनवत होतो तर ते आम्ही स्वतः करणं चालू केले। आमचा टेक्निकल पर्सन फायद अहमद सर म्हणून यांचं मला खूप मोलाचं सहकार्य लाभलं। आम्ही दोघं मिळून सर्च करू आम्ही स्वतः आमच्या संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंटचे आम्ही स्वतःच कामं करत गेलो। त्यानंतर प्रश्न उभा राहिला की संस्थेला जागा,
तर याकरता आम्ही एक एम्युनिटी स्पेस भाड्यावर घेऊन त्यामध्ये स्वतःचं एक टीन शेड उभारून त्यामध्ये 15-20 लाख रुपये खर्च करून एक 7 रूम, एक ऑफिस असे एक आम्ही सेटअप तयार केला. ते भाडेतत्त्वावर घेऊन सेटअप पूर्ण तयार केल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आता उपक्रम कोणचे राबवावे या संदर्भात आम्हाला एक खूप मोठा पेच पडला होता. मग त्यानंतर मी महसूलमध्ये काम करत असताना माझा एक कामाचा अनुभव होता. त्यामुळे माझे अधिकारी, संबंधित व्यक्ती यांच्याशी माझे संबंध चांगले असल्याकारणाने मी विविध ठिकाणी विविध शासनाचे प्रोजेक्ट जे राबवल्या जात होते त्या संदर्भात मी माहिती घेणं चालू केली. योगायोगाने एक ट्रायबलमधील एक प्रोजेक्ट निघाला होता, आदिवासी विभागामधील एक प्रोजेक्ट निघाला होता. त्या आदिवासी विभागामार्फत मी माझ्या संस्थेचा प्रस्ताव पाठवला. प्रस्ताव हा केंद्राचा असून मी माझा प्रस्ताव पाठवल्यानंतर हा 80 लाख रुपयाचा प्रोजेक्ट होता आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात, लायलीहूड. त्या लायलीहूड संदर्भात आम्ही 1 वर्ष खूप अतोनात मेहनत घेतली. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या सेंटरला आदिवासी विभागाचे अधिकाऱ्यांच्या अनेक विजिटा झाल्या. आम्ही विद्यार्थ्यांची निवड केली, त्यांना आमच्या खिशातून स्वतः प्रशिक्षण देणं चालू केलं. आमची सर्व पूर्तता करता एक आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून सेंट्रलचा प्रोजेक्ट हा पहिला डिस्ट्रिक्ट लेवलला मंजूर करणं महत्त्वाचं असतं. तो डिस्ट्रिक्ट लेवलला आमचा प्रस्ताव मंजूर होऊन तो पुढं पाठवण्यात आला, शासनाला पाठवण्यात आला. शासनाला पाठवल्यानंतर माझा प्रोजेक्ट असे महाराष्ट्रातून जवळपास 40 ते 45 प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवले गेले. त्यामधून महाराष्ट्र शासनाकडे माझा प्रस्ताव गेल्यानंतर त्या 30 ते 40 प्रस्तावामधून 20 प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आले. त्यामधील माझा प्रस्ताव राज्य शासनाला लटकला. मी मंत्रालयात स्वतः जाऊन माझ्या प्रोजेक्टची सर्व शहानिशा सर्व लेखी पत्राद्वारे त्यांना सर्वस्व जाणीव दिली. आम्ही केलेल्या कार्याची, आम्ही जे विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग देत होतो फ्रीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना, त्याचा पूर्ण अहवाल त्यांना सबमिट केला. त्यानंतर माझा प्रस्ताव हा राज्य शासनानं केंद्र शासनाकडे पाठवला. आता केंद्र शासनाच्या याच्यामध्ये संपूर्ण इंडियामधून जवळपास 700 ते 800 प्रस्ताव आलेले होते. त्यामधील त्यांना प्रत्येक राज्यामध्ये 15-20 प्रस्ताव त्यांना मंजूर करायचे होते. त्यापैकी काही संस्था, काही ट्रस्टचे प्रस्ताव केंद्र शासनाने बाद केले व उर्वरित जे संस्था ट्रस्ट उरलेले होते त्यांच्या प्रस्तावासाठी त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं. आमच्या संस्थेचा ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतला. माझ्या संस्थेचा ऑनलाईन इंटरव्ह्यू घेताना त्यामध्ये मोठमोठाले आयुक्त हे होते. ऑनलाईन याच्यामध्ये माझ्या संस्थेमध्ये जे आम्ही जो स्टॉफ भरलेला होता हा माझ्याकडे एकच कर्मचारी ग्रॅज्युएशन झालेला होता, बाकी 12वीवाले पास झालेले होते, त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नव्हती. त्या कारणाने माझा आदिवासी विभागाचा प्रस्ताव हा काढण्यात आला. मला तो प्रस्ताव मिळाला नाही. पण या प्रस्तावाच्या माध्यमातून मला शिकायला भरपूर मिळालं की गव्हर्नमेंटचे प्रस्ताव मिळतात पण तुम्हाला झटावं लागेल आणि काम तसं लागेल. तर त्यामधून मला एक खूप मोठी एक शीख मिळाली. त्यानंतर परत मी आदिवासी विभागाचे एक प्रस्ताव निघाला होता, ते मी त्यामध्ये परत राज्य शासनाचा न्यूक्लियस बजेटचा एक प्रस्ताव होता. त्या न्यूक्लियस बजेटमध्ये माझ्या संस्थेच्या माध्यमातून एक प्रस्ताव सबमिट केला. योगायोगाने त्या आदिवासी विभागातून न्यूक्लियस बजेटमध्ये माझ्या संस्थेला काम करण्याची संधी मिळाली. जवळपास 5 लाख रुपयाचं काम माझ्या संस्थेला मिळालं. मला आनंद झाला. मी ते प्रामाणिकपणे किनवट तालुका येथे जिल्हा नांदेड मी तो प्रोजेक्ट व्यवस्थितपणे काम केलं. त्याच्यानंतर मला त्याची वर्क ऑर्डर मिळाली. त्या वर्क ऑर्डरच्या आधारे मला चांगला एक अभ्यास आला. त्यानंतर मी हेल्थमध्ये पण आम्ही छोटे छोटे उपक्रम राबवले, रक्तदान शिबिर. तसेच मग आम्ही इस्किलमध्ये काम करण्यासाठी पुढं सरसावलो आणि इस्किलच्या कामासंदर्भात कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना मी इस्किलच्या माध्यमातून TPTC करण्यासंदर्भात शासनाची मान्यता घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. योगायोगानं ते माझं काम सक्सेस झालं. आज आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून
आम्ही CSRमध्ये पण भरपूर प्रयत्न केले. CSRमध्ये पण आम्हाला चांगला अनुभव आला. तर त्यानंतर CSRP आमचा एक काही टक्क्यानं आमचा CSR फंड गेला. ONGCमध्ये आम्ही अप्लाय केला होता. शक्यतो काही कारणामुळे आम्हाला तो टर्नओव्हर कमी असल्या कारणाने आम्हाला ONGCचा CSR फंड मिळाला नाही. पण माझा इस्किलमध्ये एक पकड झाली. इस्किलच्या माध्यमातून आम्ही आज जवळपास 1500+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. आज जवळपास आम्हाला NGOच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून आज 6-7 वर्षाचा आम्हाला अनुभव आला, एक्सपिरियन्स आला. आम्ही कुठेही खचून न जाता आज आमचा संस्थेचा कारभार एकदम सुरळीत चालू आहे. योगायोगाने आमच्या इस्किलमध्ये सुरुवातीला मला 55 विद्यार्थ्याची वर्क ऑर्डर मिळाली काम करण्याची. त्यानंतर 70 विद्यार्थ्यांची मिळाली. त्यानंतर असे वाढता वाढता आज माझ्याकडे जवळपास 600-700 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. तर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, जर आपण संस्था स्थापन केली कधी खचून जाऊ नका. स्वतः मेहनत करा, स्वतः प्रयत्न करा. कुठल्याही कन्सल्टन्सीला, कुठल्याही एजंटच्या बळी पडू नये. स्वतः मेहनत करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की माझा संस्थेचा टर्नओव्हर सुरुवातीला 2 ते 3 लाख होता. आजच्या काळामध्ये माझ्या संस्थेचा 70 ते 80 लाख रुपयाचा टर्नओव्हर आहे. मित्रांनो, आज माझ्याकडे माझ्या संस्थेमध्ये 16 कर्मचारी काम करतात. 70-80 लाख रुपयाचा टर्नओव्हर आहे. आम्ही अतोनात मेहनत करून आम्हाला आज आमच्या संस्थेला यश मिळालेलं आहे. व येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून लगेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आम्ही पाऊल ठेवणार आहे. नर्सिंग कॉलेजकडे आमचे वाटचाल राहणार आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वाटचाल राहणार आहे. तर मित्रांनो, आमच्या संस्थेला मला खूप मोठा संघर्ष करावा लागला. तुम्ही जर तुमची संस्था NGO असेल, स्वतः मेहनत करा. कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. तुम्हाला भरपूर लोक मिळेल, मी तुमच्या संस्थेला डोनेशन मिळवून देईल, CSR मिळवून देऊन, परंतु ती लोक फक्त तुम्हाला लुबाडण्यासाठी तुमच्या जवळ येत राहील. तर अशा लोकांपासून सावधान राहा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. स्वतः मेहनत करा. तुम्ही जर स्वतः मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला एक दिवस तुमच्या संस्थेला, तुमच्या ट्रस्टला यश मिळेल. मित्रांनो, आज आमच्या एज्युकेशनमध्ये आमच्या संस्थेचा एक चांगला प्रकारे पाया मजबूत झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आमची संस्था जरी आज छोटी असली तर काही काळामध्ये गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या संस्थेमध्ये माझे कर्मचारी यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले. त्यांना मी सहकार्य केलं, त्यांनी मला केलं. आम्ही संस्थेमध्ये स्वतःचे काम म्हणून, स्वतःचे घर म्हणून आम्ही काम करतो. सांगायचं तात्पर्य असंच की ज्यांचे काही ट्रस्ट असेल, संस्था असेल, यांनी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका व कुठल्या याला खचून जाऊ नका. तुम्ही जर काम केलं तर एक दिवस तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळेल. तुमच्या संस्थेला काम मिळेल. तुम्हाला तुमच्या संस्थेमाध्यमातून एक बेस्ट ठरवावं लागेल तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायचं. तुम्ही जे क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामध्ये अतोनात स्वतःला पूर्ण झोकून द्या. रात्रंदिवस मेहनत घ्या. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आज आम्ही इस्किलमध्ये आमच्या संस्थेचा एक पाया मजबूत झालेला आहे. मित्रांनो, आमच्या संस्थेनं व मी स्वतः खूप संघर्ष केला. मी CSRसाठी खूप मेहनत घेतली, डोनेशनसाठी मेहनत घेतली, परंतु कुठल्याही प्रकारचं मला CSR वगैरे मिळाला नाही. आता सध्याच्या घडीला आम्हाला स्वतः कंपन्या CSRसाठी कॉल करत आहेत, परंतु मला CSRमध्ये काम करण्याची सध्या इच्छा नाही. आम्ही इस्किलचं काम चांगलं आहे. आम्हाला इस्किलच्यामध्ये लोकांना प्रशिक्षण मिळतं. CSRमध्ये थोडे किचकट तरतुदी असल्यामुळं इस्किल आज आम्हाला सोपी वाटते, लायलीवूड सोपी वाटते व आम्हाला हेल्थमध्ये काम करायचं. आम्ही CSR फंड घेणार, पण हेल्थसाठी घेणार. सध्या तर आमचं काही CSRपासून आम्हाला सध्या काही इंटरेस्ट आहे नाही. आम्हाला इंटरेस्ट गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट राबव्यामध्ये आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमची गव्हर्नमेंट कामामध्ये पकड होणार तर गव्हर्नमेंट स्वतः तुम्हाला काम देणार. तर त्यानुसार मित्रांनो, ज्यांच्या नवीन संस्था असेल याने कुठल्याही प्रकारचं खचून नाही जावे. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज आम्ही इथपर्यंत जो आलेलो आहे यामध्ये आम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागलो. माझे खूप मोठ्या पैशाचे नुकसान झाले. माझ्यासोबत खूप मोठी फसवणूक झाली. अशी भरपूर NGO सोबत झालेली आहे. तर मित्रांनो, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. संस्थेमध्ये NGOमध्ये जर तुम्ही स्वतः NGO संस्था चालवत असाल तर कुठल्याच आमिषाला बळी पडू नका. एकच मार्ग धरा, तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायचं.
ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल ते प्रामाणिकपणे करा, स्वतःला झोकून द्या. 2-3 वर्षामध्ये नक्कीच तुम्ही गरुड झेप घेणार. आज आमच्या संस्थेचा 3 ते 4 वर्ष आम्ही संस्था खूप मोठ्या नुकसानमध्ये चालवली, घाट्यामध्ये चालवली, पण आज आमची संस्था नफ्यामध्ये आहे व येणाऱ्या काळामध्ये आमची संस्था गरुड झेप घेणार. आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था ही महाराष्ट्रामध्ये काही महिन्यानंतर नावलौकिक होणार आहे. एक आमचा संस्थेचा चांगला रिझल्ट राहणार आहे, आमच्या संस्थेचे चांगले काम राहणार आहे. तर मित्रांनो, आमच्या संस्थेचा अनुभव हे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.